नमस्कार, मी साक्षी पांचाळ. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण सविस्तर वृत्त पाहणार आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही ठळक बातम्यांवर. कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, तर या संदर्भात मोदींचा योगींना फोन. परळी नगरपालिकेचे स्पेशल ऑडिट व्हावे, आमदार सुरेश धस यांची मागणी. मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, शेतकरी नेते डल्लेवाल यांची भूमिका. आणि राज्य शासनातर्फे यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव साजरा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. महाकुंभमेळ्यात आज मौनी अमावस्येच्या शाही स्नानादरम्यान संगम घाटावर एक मोठी दुर्घटना घडली आहे. अफवेमुळे चेंगरी होऊन काही जणांचा मृत्यू तर 50हून अधिक जण गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून कुंभमेळ्यातील या चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीएम योगी आदित्यनाथ यांना फोन करून माहिती घेतल्याचं कळतंय. शेरॉन बायो मेडिसिन आणि इतरांविरुद्ध बँक फसवणूक प्रकरणी ईडीने देशभरात छापेमारी केली आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अंतर्गत नवी मुंबई, मुंबई, सातारा, रायगड आणि उत्तराखंडमधील देहरादून, हरिद्वार, पौडी, गढवाल येथे केलेल्या कारवाईत 79.78 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. या छापेमारीत फ्लॅट, हॉटेल, जमिनी आणि शेत जमिनी यांचा समावेश आहे. एसटीच्या भाडेवाढ विरोधात धुळ्यात शिवसेना ठाकरे गटाने चक्काजाम आंदोलन करत शासनासह परिवहन मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. राज्यातील परिवहन महामंडळाची परिस्थिती ठीक नसून राज्यातल्या बहुतांश बसेस भंगारात निघालेल्या असताना भाडेवाढ कशासाठी केली आहे? संतप्त सेनेने उपस्थित केला सवाल, तर भाडेवाढ मागे घेण्याची मागणी देखील केली आहे. आंदोलनात शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील, माजी आमदार शरद पाटील, माजी आमदार अनिल कोटे, तर जिल्हा प्रमुख अतुल सोनावणे यांच्यासह सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर आरोप केलेत. बीडमधील 11 तालुक्यांना 100 कोटी आणि एकाच परळी तालुक्याला तिथले आमदार आणि मंत्री 300 कोटी घेऊन जायचे असा गंभीर आरोप धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर आमदार सुरेश धस यांनी माध्यमांसमोर बोलताना केलाय. या निधीमध्ये एक मोठा भ्रष्टाचार झाला असून परळीच्या नगरपालिकेचे स्पेशल ऑडिट व्हावं अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली, अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. 2012ला ह्यांच्या नगर परिषद ताब्यात आले. 2019 ते 2024 या कालावधीत 1 वर्ष का 9 महिने सोडता बाकी सगळ्या कालावधीत माननीय पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत आणि त्यांनी भाड्याने दिलेले आका हे स्वतःच सुपर पालकमंत्री म्हणलं तर चालेल ना. आकांना हे सुपर, कारण ते आता काय म्हणले, जिल्ह्याचे बाप. हे जिल्ह्याचे जे बाप होते त्या बापांनी 11 तालुक्याला 100 रुपये द्यायचे आणि 11 तालुक्याला 100 रुपये द्यायचे, 100 कोटी आणि 300 कोटी एकाच तालुक्याला घेऊन जायचे. असा पद्धतीचा कारभार बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे. त्याच्यामुळं हे सुपर पालकमंत्री आका, बोका, बाका ह्या सगळ्यांनी किती नेमके पैसे खाल्लेले आहेत, कसे खाल्लेले आहेत, म्हणून परळीच्या नगरपालिकेचं स्पेशल ऑडिट व्हावं ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे मी केलेली आहे आणि आता एकनाथ शिंदे साहेबांकडे जाऊन करणार आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. सुवरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून
मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. जायकवाडी धरणग्रस्त कुटुंबाने न्याय हक्कासाठी पैठण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. त्यांच्या उपोषणाला 2 दिवस उलटूनही प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली नाहीये. पैठण तालुक्यातील आगत नांदूर येथील अशोक सराटे यांना धरणग्रस्त म्हणून देण्यात आलेल्या जमिनीवर दुसऱ्याच माणसाने कब्जा केला असून तहसील प्रशासनाने आमची जमीन आम्हाला मिळवून द्यावी अशी मागणी करत हे उपोषण सुरू आहे. आणि या दरम्यान उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळल्याचं देखील पाहायला मिळालं. नाशिकच्या नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी वर्गाची बैठक पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या उपस्थितीत पार पडली. बाजारात विक्रीसाठी आलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्याने अनेक अपघात होत असतात. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांना रिफ्लेक्टर बसवण्याच्या सूचना कराव्यात. तसेच बाजाराच्या रस्त्यावरील मटण मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलं असून ते हटवण्यात यावं अशी मागणी व्यापारी वर्गाने पोलिसांकडे केली आहे. तर यावेळी व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. पिकांसाठी हमीभाव कायदा करावा या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्या केंद्र सरकार मान्य करत नाहीये तोपर्यंत आपले बेमुदत उपोषण मागे घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका पंजाबचे शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांनी मांडली आहे. प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात 5 वर्षाची शिक्षा सुनावलेल्या 6 आरोपींपैकी दोघांनी न्यायालय आवारातूनच पलायन केलंय. मात्र पोलिसांनी यातील एका सिनेस्टाईलमध्ये पाठलाग करत पकडलंय तर दुसरा आरोपी फरार झालाय. हा संपूर्ण प्रकार नाशिकच्या मालेगाव न्यायालयात घडला असून या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान या घटनेचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय. शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी पोलीस आरोपींना ताब्यात घेत असताना मोहम्मद अखलाक आणि सलीम नामक आरोपींनी पलायन केल्याने न्यायालयाच्या आवारात गोंधळ उडाला असून पोलिसांची देखील एकच धावपळ उडाल्याचं पाहायला मिळतं. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अँड कट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. गोंदिया जिल्ह्याच्या कुहमारासह वन क्षेत्रातील कोसम घाट येथे शेतकरी दुर्जन मानकर यांनी वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण केलं होतं. वन विभागातील त्याला वारंवार नोटीस देऊन देखील त्याने अतिक्रमण हे काढलं नाहीये. त्यामुळे वन विभागाने महसूल पोलीस प्रशासन यांच्या समोर जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढून जागा ताब्यात घेतली आहे.
नाशिकच्या गरुड झेप प्रतिष्ठानाने गेले 2500 दिवस गडकोट संवर्धन, गोदावरी स्वच्छता अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, वाहतूक सुरक्षा आणि पर्यावरण रक्षा अभियान सातत्याने राबवत नवीन जागतिक विक्रम केलाय. गरुड झेप नाशिकमध्ये विविध सामाजिक उपक्रम प्रामाणिकपणे करत असून 25 मार्च 2018 पासून सातत्यपूर्ण विविध अभियान सुरू आहेत. या उपक्रमांचे 18 जागतिक विक्रम झाले असून रायझिंग स्टार इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, ब्रावो इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड तसेच वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनमध्ये उपक्रमांची नोंद झाली आहे. गेली 2500 दिवस गरुड झेपचे कार्यकर्ते चिकाटीने हे अभियान राबवत असल्याबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संदीप भानोसे यांनी त्यांचं अभिनंदन केलंय. मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती घोषणा सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. त्याचबरोबर 60व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले. आता बातमीपत्राच्या अखेरीस एक आनंदाची बातमी आहे. नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत नागपूरचा विभागीय मेळावा भंडाऱ्याच्या प्रोव्हिडन्स गर्ल हायस्कूल येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात जिल्हा परिषद हायस्कूल वरठी येथील विद्यार्थ्यांनी सुरक्षता कार्यक्रमावर पथनाट्य सादर केलं. आपत्ती व्यवस्थापन या विषयावर डिजिटल साहित्याचं नाविन्यपूर्ण सादरीकरण सहाय्यक शिक्षक बाळासाहेब मुंडे यांनी केलं. या स्तुत्य उपक्रमाचं सर्वांकडून अभिनंदन करण्यात आलंय. या बातमीसह वेळ झाली. बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.